आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। गडचिरोलीमध्ये दुर्गम भागात मुक्तिपथ तर्फे दुर्गम भागातील गावांमध्ये व्यसन उपचार शिबिरांचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरातून एकूण 53 रुग्णांनी व्यसन उपचाराचा लाभ घेतला। नंदुरबार जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे 931 शेतकरी बाधित झालेत। या बाधित शेतकऱ्यांसाठी शासनानं 53,99,000चा निधी मंजूर केला। या अनुदानामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी काहीसा दिलासा मिळेल। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 8,500 रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा सरकारने केली। मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी फक्त 4,500 रुपये जमा होत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली जाते। मंगरुळपीर तालुक्यामध्ये केवळ 50%च नुकसान दाखवण्यात आलं आहे। यावर्षी पाऊस लांबल्यामुळे भात पीक कापायला आता उशीर झालेला आहे। गेले काही दिवस पावसानं उसंत घेतल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी भात कापण्यामध्ये आणि झोडण्यामध्ये आता व्यस्त झाला आहे। आज अभ्यंगस्नान करून शेतकरी पहाटेपासूनच शेतामध्ये राबताना पाहायला मिळतोय। ज्यामुळे जगाच्या पोशिंद्याची दिवाळी ही यंदा बांधावरच होताना दिसते। वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 142 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी काहीशी गोड होण्याची शक्यता आहे। निधी वितरणासाठी जिल्हा यंत्रणेची लगबग पाहायला मिळते। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे। जिल्ह्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं 1,67,467 हेक्टरवरील 33% नुकसान झाल्याचं नोंदवण्यात आलं। सोलापुरातल्या 20,000 पूरग्रस्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीसांकडून भाऊबीजेची खास भेट देण्यात आली आहे। माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या पूरग्रस्तांना संसारोपयोगी किटचं वाटप करण्यात आलं। फडणवीसांकडून माहेरची साडी भेट म्हणून देण्यात आली आहे। तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लाडक्या बहिणींसोबत दिवाळीचा फराळ केला। नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलांची आवक वाढल्यामुळे झेंडूच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। झेंडूला 18 ते 25 रुपयेच भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवाशांसाठी दिवाळीनिमित्त 250 पेक्षा अधिक जादा बसेसचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे लालपरी हाऊसफुल झाली आहे। 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत जादा आणि आरक्षित बसेस सोडण्यात येणार आहेत, असं रत्नागिरी एसटी खात्याकडून सांगण्यात आलं। गडचिरोली तालुक्यातील ठाणेगाव इथं माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालयाचं लोकार्पण करण्यात आलंय। वाचनालय मंजूर करून त्याचं बांधकाम पूर्णत्वाला नेल्याबद्दल ग्रामस्थांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांचं शाल आणि श्रीफळ देत आभार व्यक्त केले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सिंधुदुर्गातील अणाव ग्रामपंचायतीच्या वतीनं अणाव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। महोत्सवामध्ये विविध स्पर्धांचं आयोजन झालं। यामध्ये रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा आणि पाककृती स्पर्धा देखील घेण्यात आल्या। दिवाळीनिमित्त सुट्टी असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या घाटे रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयामधील ओपीडी 21 आणि 23 ऑक्टोबर रोजी बंद असेल, तर सुट्टीच्या काळात देखील अत्यावश्यक सुविधा नेहमीप्रमाणे सुरू असतील। जिल्हा रुग्णालयामधील ओपीडी 20 आणि 22 ऑक्टोबरला अर्धा दिवस सुरू राहील अशी माहिती देण्यात आली आहे। राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण तोरणमाळ इथल्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी आता जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। प्राप्त झालेल्या प्रस्तावांमुळे तोरणमाळ परिसरातील पर्यटनाला चालना मिळत स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। यवतमाळमध्ये लिफ्ट नसल्यामुळे रुग्णांना स्ट्रेचरवरून वरच्या मजल्यावर घेऊन जाण्याची वेळ आली आहे। वसंतराव नाईक रुग्णालयातील हा प्रकार आहे। त्यामुळे वैद्यकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। पालघरच्या साखरे गावामध्ये दिवाळीनिमित्त एक दिवस सैनिकांसाठी आणि एक दिवस पोलिसांसाठी हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वांनी मिळून शहीद सैनिक आणि पोलिसांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचं स्मरण केलं। तसंच यावेळी दुर्गम भागातील मुलांना आणि निराधार आजी आजोबांना दिवाळी फराळाचं वाटप करत आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आंध्र प्रदेशमधील काही परिवार गडचिरोली शहरामध्ये वास्तवाला येऊन हस्तकलेचा उत्तम नमुना सादर करतात। बांबूपासून तयार केलेले आकाश कंदील, फुलांच्या कुंड्या बनवून ते विकले जातात। या कलेला आता चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। वर्ध्यामध्ये हिंगणघाट इथं गाण्यांच्या सुरेल मैफिलीनं दिवाळी पहाट उजळून निघाली। भाजपतर्फे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये काकडा सोहळ्याला सुरुवात झाली। अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकड प्रज्वलित करण्यात आला।
वर्षातून एकदा होत असलेला हा सोहळा पाहण्यासाठी अंबाबाई मंदिरात भाविकांनी देखील गर्दी केली. अभ्यंग स्नानानं रायगडमध्ये दिवाळीला प्रारंभ झाला. रायगडमध्ये दिवाळीच्या दिवशी रस्त्यावर आंघोळ करण्याची परंपरा आहे. अभ्यंग स्नान झाल्यानंतर महिलांनी ओवाळणी केली तर बच्चे कंपनीने फटाके फोडले. दिवाळीच्या पहिल्या शाही स्नानानंतर विठुरायाला रेशमी वस्त्र परिधान करण्यात आली आहे. नरक चतुर्दशीच्या निमित्तानं विठ्ठलाची मोठ्या भक्तिभावानं पूजा अर्चा आणि आरती देखील पार पडली. भंडाऱ्यातील खाम तलाव इथं श्रीरामाचरणी 51,000 दिव्यांची आरास करण्यात येणार आहे. या दीपोत्सवाचं उद्घाटन आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यंदा भंडारा शहरामधील 100 पेक्षा अधिक मंदिरांचे पदाधिकारी देखील सहभागी असतील. भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरामध्ये ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लबच्या माध्यमातून पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी निसर्ग वाचवण्याचे संदेश देत रांगोळी काढत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली. आमदार सुहास कांदे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं कांदे यांच्यावर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला. बीड जिल्ह्यातील वडवणी शहरामध्ये 100 पेक्षा अधिक जणांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप मसणजोगी समाजाचे नेते बालाजी शेनोरे यांनी केल्यामुळे मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी ठाकरे गट आणि हिंदू जागरण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांकडे तातडीनं कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिसांनी दिनेश लोंढे यांच्यासह अन्य 3 जणांना ताब्यात घेतलं आणि चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावामध्ये राज्यव्यापी हक्क परिषद पार पडली. या परिषदेमध्ये माजी आमदार आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. शेतकरी आत्महत्या का करतो? आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका, अशा तीव्र शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जयंत पाटलांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला. सध्या भाजप आणि शिंदेसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि इतर पक्षांच्या महायुतीमध्ये स्वबळाचे लवंगी फटाके आता फुटू लागले. छत्रपती संभाजीनगरमध्ये 17 दिवसात महायुतीच्या नेत्यांच्या 3 महत्त्वाच्या बैठका आणि मेळावे पार पडले. महायुती असो किंवा मग महाविकास आघाडी, दोघांमध्येही सर्वच घटक पक्ष एकमेकांना आजमावताना पाहायला मिळतात. रायगडच्या म्हसळा इथं शिवशक्ती प्रकल्पाचं भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडलं. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच हजारो शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत. सोयाबीनला भाव नाही, कापूस संकटात आहे. अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालंय. सरकारचं पॅकेज फसवं आहे, शेतकऱ्यांची दिशाभूल सरकार करतंय, असा आरोप खासदार अमर काळे यांनी केला. त्यामुळेच वर्ध्यामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळी दिवाळी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.